DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिक मनपा शाळांचा आता विकास आराखडा, एकही शाळा बंद पडू देणार नाही, नामदार दादाजी भुसे यांची ग्वाही। पटसंख्या 29,000 वरून पुन्हा 40,000 न्या, शिक्षण मंत्र्यांचे नाशिक महापालिकेला कडक निर्देश। शाळा ही ज्ञानाची मंदिरं, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत स्वतंत्र स्वच्छतागृह अनिवार्य। नाशिक महापालिकेच्या शाळांची पटसंख्या 40,000 वरून 29,000 पर्यंत खाली येणं ही बाब भूषणावह नाही। आगामी काळात शिक्षक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करून ही पटसंख्या पुन्हा 40,000च्या पुढे नेण्याचं उद्दिष्ट ठेवावं, असं प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलं। 21 एप्रिल 2026 रोजी नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की शाळा बंद करून त्यांच्या इमारती इतर कामांसाठी देण्याची प्रवृत्ती थांबवावी, उलट प्रत्येक शाळेचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करून नवीन शाळा किंवा वाढीव वर्गाचे प्रस्ताव सादर केल्यास त्यांना तात्काळ मंजुरी दिली जाईल। बैठकीच्या प्रारंभी मंत्री महोदयांनी इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना बॅग वाटप केला, तर विद्यार्थ्यांनी स्वतः लिखित गोदावरीचे शब्दपुष्प हे पुस्तक देऊन त्यांचं स्वागत केलं। यावेळी प्रशासन अधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांनी विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली। नामदार भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील यशस्वी शालेय प्रयोगांची चित्रफित दाखवून नाशिकमध्ये याच धर्तीवर काम करण्याच्या सूचना दिल्या। पुण्याच्या गर्दरेवाडीच्या प्रयोगाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकसहभागातून शाळांचं चित्र बदलण्याचं आवाहन त्यांनी केलं। शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत बोलताना त्यांनी प्रत्येक शाळेत विद्यार्थिनीसाठी स्वच्छतागृह असणं अनिवार्य असल्याचं सांगत त्यासाठी जिल्हा स्तर किंवा CSR मधून निधी मिळवण्याचे निर्देश दिले। शिक्षकांच्या कामाचा भार कमी करण्याबाबत माहिती देताना मंत्री महोदयांनी सांगितलं की 25% अशैक्षणिक कामात कपात करण्यात आली, उर्वरित कामांबाबतही शासन सकारात्मक विचार करत आहे। याशिवाय पदोन्नती प्रक्रिया राबवणं, पवित्र पोर्टलसाठी जाहिरात देणं आणि शालेय पोषण आहाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या। विद्यार्थ्यांनाच दैवत मानून शिक्षक आणि लोकप्रतिनिधींनी काम करावं, जेणेकरून शाळा प्रवेशोत्सव हा लोकसहभागातून एक सोहळा म्हणून साजरा होईल, असं आवाहन करत त्याने बैठकीचा समारोप केला। या प्रसंगी उपमहापौर विलास अण्णा शिंदे, गटनेते अजय बोरस्ते, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक।